हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. कालच्या आपल्या चहा कॉफी आणि बरंच काही या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळाला. खूप जणांचे मला मेसेजेस आले की आम्ही आमच्या रोजच्या चहा आणि कॉफी या शेड्यूलमध्ये आम्ही काय बदल करू शकतो. आणि मी त्या लोकांचं मनापासून अभिनंदन करते, कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या शरीराला प्रेफरन्स दिला. त्यांनी छोटासा का विना बदल करायला सुरुवात केला. तर अशा छोट्या छोट्या बदलांनी आपण खूप छान हेल्थ अचीव करू शकतो. तर त्याच्यातलाच आजचा पुढचा टॉपिक आहे की काल आपण स्टिम्युलंट्सबद्दल बघितलं, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला एक्साईट करतात, ज्या गोष्टी आपल्याला एनर्जी देतात सडनली, आणि आपण त्या गोष्टींना यूज टू होतो आणि मग आपल्याला ॲसिडिटी होते. तर आज आपण आजपासून फूड रिलेटेड आपण सगळं बघूया. तर त्याच्यातल्या आपल्या पहिल्यांदा ज्या गोष्टींनी ॲसिडिटी होते अर्थातच त्या गोष्टींकडे बघूया. तर बऱ्याच वेळा असं समजा की मिरचीचे पदार्थ खाल्ले किंवा करी किंवा तर्री किंवा कट, हे जे आपल्याकडचे सगळे जे पदार्थ आहेत ते खाल्लं की ॲसिडिटी होते किंवा ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो. तर जसं काल समजावून सांगितलं मी तुम्हाला की ॲसिड आपल्या पोटामध्ये ऑलरेडी तयार असतं आणि आपल्याला त्याच्यावर डायरेक्ट ॲसिडिक गोष्टी किंवा ज्या त्याला स्टिम्युलेट करतील अशा गोष्टी आपल्याला टाकायच्या नाही आहेत. तर जेव्हा तुम्ही अर्थातच रोजचं मसालेदार खाणं हे थोडं रिजनल गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्या रोजच्या, म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्रात आपल्या बघायला गेलं तर विदर्भ, मराठवाडा, जिकडं खूप जास्त गरमी आहे तिकडचे लोक खूप तिखट खातात, कारण त्याच्यामध्ये त्यांना भरपूर घाम येतो आणि त्यांचं टेम्परेचर बॉडीचं कंट्रोल व्हायला मदत होती. पण तेच लोक जेव्हा कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गार वातावरण असलेल्या भागात किंवा कोस्टल भागात शिफ्ट होतात आणि त्यांनी जर तेच फूड कंटिन्यू केलं तर डेफिनेटली त्याचा त्यांना त्रास होणार. तर ते तुमचं फूड चूज करताना एकतर लोकल फूड चूज करा, मी जसं सांगितलं, तुमचं जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं फूड आहे, आणि तुम्ही जर रिजन बदललं असेल तर त्या रिजनमध्ये कुठलं फूड आपल्याला पचतं ह्याचं थोडंसं लोकांशी बोललं तरी तुमच्या लक्षात येईल. तर ते फूड ॲप्ट करा. तर कधीतरी वन्स इन अ वाईल तुम्ही स्पायसी खाल्लं, काय खाल्लं, कधीतरी झालं, दॅट इज फाईन. पण रोजचा तुम्हाला जर त्रास होत असेल तर इथं पण तीच की आहे की तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या पोटामध्ये टाकताना तुमचं मग सलाड असेल, त्याच्यानंतर तुमचा मऊ भात असेल किंवा एखादं गोड फळ असेल, मग त्याच्यामध्ये गोड फळं कोणती येतात, अंजीर येतं, केळ येतं, चिक्कू येतो, थोडी आंबट गोड फळं आणि पूर्णपणे आंबूस फळं, म्हणजे आपण ज्याला सिट्रस फ्रूट म्हणतो, हे फर्स्ट तुम्ही घेऊ शकत नाही. गोड काहीतरी, ज्यांना डायबिटीस नाही ते थोडासा पोर्शन गोड कुठला तरी खाऊ शकतात. तर अशा गोष्टी तुम्ही पहिल्यांदा घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही स्पायसी फूड आहे यू कॅन टेक दॅट आफ्टरवर्ड्स. आणि याच्यामध्ये सुद्धा नॉनव्हेज किंवा स्पायसी फूडमध्ये तुम्ही अलॉंग विथ दॅट सलाड हा जो काही प्रकार आहे, म्हणजे मग त्याच्यामध्ये कोशिंबीर असेल, तुम्हाला त्याच्याबरोबर दिलेला कांदा लिंबू असेल किंवा काकडी असेल, मिसळ फॉर एक्झाम्पल घेऊ, त्याच्यावर भरपूर तुम्ही कांदा घ्या, लिंबूचा व्यवस्थित वापर करा, काकडी त्यांना थोडं देताना जास्त द्यायला सांगा, यू कॅन आस्क फॉर इट. आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते बॅलन्स करू शकता. आणि जनरली जेव्हा तुम्ही स्पायसी फूड घेता तेव्हा तुमचं जे येणारं नेक्स्ट फूड आहे ते जर शक्य असेल तर ते फूड स्किप करा, कारण स्पायसी फूडनं ऑलरेडी तुमची खूप ॲसिडिक झालेली असते आणि ते पचवणं आणि ते सगळं ॲसिम्युलेट करणं हे बॉडीचं काम बऱ्याच वेळ चालू असतं. हीच गोष्ट नॉनव्हेजच्या बाबतीत किंवा हेवी फूड जर असेल आपलं, जसं सणावाराचं किंवा कार्यक्रमाचं फूड असेल, ते तुम्ही प्रेफरेबली लंच ह्या वेळेमध्ये घ्या. आणि ते घेतल्यानंतर जनरली तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्स आणि डिनर हे स्किप जर केलं तर बॉडीला ते सगळं व्यवस्थित पचवायला आणि अनवॉन्टेड वेस्ट बाहेर टाकायला खूप छान मदत होते. तर ही गोष्ट झाली खाण्याबाबतीत. तर स्पायसी फूड अजिबात कधीच घ्यायचं नाही असं नाही, वन्स इन अ वाईल ऑफकोर्स यू कॅन एन्जॉय दॅट फूड, पण हे बॅलन्स करा, म्हणजे तुम्हाला फूड पण एन्जॉय करता येईल आणि हेल्थ पण एन्जॉय करता येईल. आता दुसरी त्याच्या पुढची गोष्ट आहे की जेव्हा आपण असं काही वेगळं खातो तेव्हा आपण खूप जास्त खातो, म्हणजे आपली इंटेक कपॅसिटी जास्त वाढते तेव्हा. आणि मग समजा आपलं एक भांडंभर, समजा आपलं पोट धरलं की एक भांडं आहे आणि ते इथंपर्यंत भरलं तर त्या अन्नाच्या मध्ये ॲसिड मिक्स झालेलं असतं आणि मग इथं आपली अन्ननलिका सुरू होते आणि मग ते ॲसिड वर यायला लागतं. तर याला काय करू शकतो, तर तुम्ही 80% तुमचं पोट भरेल एवढंच अन्न खावा. म्हणजे तुम्ही मिक्सरचं भांडं घ्या, मिक्सरचं भांडं काठोकाठ भरलं आणि तुम्ही ते फिरवलं, टोपण उडतं सगळं, त्याच्यातलं जे काही कंटेंट असेल तो बाहेर उडतो. तर सेम ह्याच गोष्टी याच्यामध्ये होतात की तुम्ही जर पूर्ण पोट भरून अगदी खाल्लं तर ते अन्न वरती येतं, ते ॲसिड वरती येतं आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो. तर 80% पोट भरेल एवढं जेवण घ्या, ते व्यवस्थित पचू द्या. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की वॉटर इनटेक. तर खूप जास्त वॉटर इनटेक तुम्ही घेतला जेवताना तर ते तुमचं फूड डायल्यूट होऊन जातं, त्याच्यामध्ये डायजेशन होत नाही,
थोडं थोडं पाणी किंवा पाण्याच्या वेळी ताक किंवा दही हे अतिशय उत्तम आहे, हे तुम्ही घेऊ शकता. ताक आणि दह्याबद्दल उद्या मी स्पेशल व्हिडिओ करणार आहे, कारण ते अतिशय महत्त्वाचे घटक आहेत आपल्या जेवणामध्ये. तर आजची की काय आहे, तुम्ही स्पायसी फूड घेऊ शकता वन्स इन अ व्हाईल डेफिनेटली ॲज पर युअर एरिया. म्हणजे तुम्ही जर खूप गरम भागात राहत असाल तिथं ते खाणं गरजेचंच असेल तर तिथल्या गोष्टींप्रमाणे तुम्ही ते फूड घ्या. त्याच्याबरोबर तुम्ही भरपूर सलाड घ्या, कोशिंबिरी घ्या, दही दुधाचे पदार्थ घ्या आणि पोट पूर्ण भरू नका, 80% भरा की ज्याच्यामुळे डायजेशनला मदत होईल. आणि जेव्हा तुम्ही स्पायसी फूड किंवा हेवी फूड खाणार असाल त्याच्यानंतरचे येणारे जे कमिंग मील आहे ते जनरली ट्राय टू स्किप. आपल्याला भूक नसते, आपण आउट ऑफ कंपल्शन खातो, तर ते स्किप करण्याचा प्रयत्न करा. अगदी स्किप करता येत नसेल तर अगदी मऊ भात थोडासा किंवा वरण भात की ज्याच्यामुळे आपल्या डायजेशनवर ताण येणार नाही अशी कोणतीही गोष्ट घ्या. तर उद्या आपण भेटू प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सबद्दल बोलण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.